तर शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत पॅट सन 2025-26. यामध्ये आपण इयत्ता 2री ते 5वीचे पेपर बघितले. बघा, हा जो इयत्ता 5वीचा पेपर आहे हा बघण्यापूर्वी बघा, शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या मुलांसाठी अशा प्रकारच्या मराठी आणि गणिताच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत. या कार्यपुस्तिका जवळपास आपल्या ज्या पॅटच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातील कृती ज्या काही आहेत अशाच कृतींवर आधारित ही कार्यपुस्तिका आहे. विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव व्हावा यासाठीच्या या कार्यपुस्तिका आहेत. या कार्यपुस्तिका कशा पद्धतीने सोडवायच्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं काढायचं याविषयीचे व्हिडिओ आपण आता उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्यामध्ये बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला ते व्हिडिओ जर बघायचे असतील, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, आता जो इयत्ता 5वीचा पेपर होता तो एकूण 50 गुणांचा होता, ज्यामध्ये तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी होते 10 मार्क आणि लेखीसाठी रायटिंग सेक्शनसाठी होते 40 मार्क. यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, ओरल सेक्शनमध्ये सिंग द फॉलोइंग पोयम विथ ॲप्रोप्रिएट ॲक्शन. विद्यार्थ्यांनी ही जी दिलेली कविता आहे ती ॲप्रोप्रिएट ॲक्शनसह म्हणून दाखवायची आहे. ही म्हणून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, चूज एनी वन टॉपिक फ्रॉम द गिव्हन बिलो अँड टॉक अबाउट इन 8 to 10 सेंटेन्सेस इन युअर ओन वर्ड्स. बघा, आता आपल्याला टॉपिक दिलेले आहेत दिवाळी, द स्टोरी आय लाईक, युअर फेवरेट फूड. दिलेल्या टॉपिकपैकी कोणत्याही एका टॉपिकवर 8 ते 10 वाक्य बोलून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना 4 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, रायटिंग सेक्शनमध्ये पहिलं जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. बघा, आता आपल्याला हा जो दिलेला पॅसेज आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. मग काय आहे ही कृती? अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. बघा, आता हा जर उतारा आपण बारकाईने वाचला तर आपल्याला बारकाईने वाचल्यानंतर दिलेल्या वाक्यांच्या म्हणजे कोणतं वाक्य कितव्या क्रमांकावर आहे हे लक्षात येणार आहे. बघा, जर तुम्ही बारकाईने बघितलं तर यामध्ये सर्वप्रथम वाक्य असणार आहे, ही वेंट ऑन कार्विंग. मग या ठिकाणी ही वेंट ऑन कार्विंग हे वाक्य या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा येणार आहे. ही वेंट ऑन कार्विंग. बघा, त्यानंतर दुसरं वाक्य असणार आहे, ही सॉ जयकिशन कार्विंग द देवदूता. हे या ठिकाणी 2 नंबरचं वाक्य असणार आहे, जे की पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बघा, पुढचं 3 नंबरला येणार आहे, ही सॉ हाऊ केअरफुली अँड लव्हिंगली जयकिशन वर्क. म्हणजे या ठिकाणी IV हे वाक्य या ठिकाणी लिहायचं आहे. आणि सर्वात शेवटी द मॅन स्माइल्ड 2ऱ्या क्रमांकाचं वाक्य. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी जर 3 नंबरचं वाक्य सुरुवातीला, पहिल्या नंबरचं वाक्य 2 नंबरला, 4थ्या नंबरचं वाक्य 3 नंबरला आणि 2ऱ्या क्रमांकाचं वाक्य 4 नंबरला लिहिलं तर या ठिकाणी त्याला 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आपल्याला वेब पूर्ण करायचे आहे. राईट 2 ॲडवर्ब्स विच एक्सप्लेन जयकिशन्स वर्क. बघा, आता जयकिशनचं वर्क एक्सप्लेन करणारे 2 ॲडव्हर्ब आपल्याला काय करायचे आहेत या ठिकाणी लिहायचे आहे. त्याचं वर्क कसं आहे, केअरफुली अँड लव्हिंगली. हे 2 ॲडव्हर्ब या ठिकाणी लिहिल्यानंतर त्याला काय होणार आहे, 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. केअरफुली, लव्हिंगली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर सिक्वेन्स ऑर्डर. बघा, आता या ठिकाणी सुरुवातीला येणार आहे, ही कार्व व्हेरी वेल. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अचूक वाक्य लिहिल्यानंतर त्याला 1 पैकी 1 गुण मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. 6 मार्कांचा प्रश्न आहे, से व्हॉट हॅपन्स. बघा, आता आपल्याला एक्स्ट्रॅक्ट वाचून काळजीपूर्वक वाचल्यानंतर
से व्हॉट हॅपन्स हे कंप्लीट करायचे आहे. बघा आता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, इफ यू बेंड अ बुक इट डज नॉट want to talk you. If you don't protect book from weather, it gets damaged. If you keep book clean, it looks tidy, neat and happy. बघा अशा पद्धतीची उत्तर लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर मॅच द रायमिंग पेअर्स. फ्लोअर, सोअर, ग्रोन, थ्रोन, पेन, स्टेन, लुक, बुक. अशा पद्धतीने अचूक जोड्या लावल्यानंतर 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. हाऊ डज अ बुक फील व्हेन यू टेक केअर ऑफ इट. आपण पुस्तकांची काळजी घेतल्यानंतर त्याला कसं वाटणार आहे? इट फील्स हॅपी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू ॲज डायरेक्टेड, चूज द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द टेबल. बघा आता आपल्याला या ठिकाणी एक टेबल कंप्लीट करायचं आहे. टेबल कंप्लीट करण्यासाठी या ब्रॅकेटमधले शब्द वापरायचे आहेत. प्रत्येक शब्दाला 1 मार्क. अशा पद्धतीनं 4 मार्कासाठीचा हा टेबल आहे. वर्ड्स, सिनॉनिम, सिमिलर वर्ड्स, अँटोनिम, अपोजिट वर्ड्स. स्मॉलचा सिनॉनिम या ठिकाणी आहे लिटल. या ठिकाणी लिटल लिहायचं आहे. लिटलचा किंवा स्मॉलचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द आहे बिग. प्रिटी, प्रिटीचा सिनॉनिम आहे ब्युटिफुल आणि अपोजिट आहे अगली. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग सुटेबल ऑप्शन. रोहन, आय डॅश डॅश द बॉल. बघा आता या ठिकाणी येणार आहे आय थ्रो द बॉल. रीमा, आय विल कॅच इट. या ठिकाणी कॅच. अशा पद्धतीनं लिहिल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याला 1 गुण मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग डिक्शनरी पेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थ्यांनी हे जे डिक्शनरी पेज दिलेलं आहे ते वाचायचं आहे आणि हे वाचल्यानंतर यावर आधारित काही प्रश्न विचारलेत, त्यांची उत्तरं द्यायची आहेत. बघूया प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न आहे, मॅच द वर्ड्स विथ देअर मीनिंग युजिंग द डिक्शनरी. किटली, केच आणि केट. बघा या ठिकाणी केटलीचं डिक्शनरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर उत्तर आहे अ कंटेनर विथ अ लीड. केच, अ सेलिंग बोट विथ 2 मॅट्स. केट, अ ब्रिटिश टेस्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स. द वर्ड केटली कम्स डॅश डॅश केचअप इन द डिक्शनरी. आता केटली हा शब्द केचअपच्या आधी येणार आहे का पुढं येणार आहे डिक्शनरीमध्ये? तर या ठिकाणी बघा केचअप येणार आहे अगोदर. द वर्ड केटली कम्स आफ्टर द केचअप. वी यूज अ डॅश डॅश टू चेक द करेक्ट स्पेलिंग डिक्शनरी. त्यानंतर ऑब्झर्व द फॉलोइंग मॅप अँड राईट द अँसर्स ऑफ द क्वेश्चन्स. आता बघा या ठिकाणी आपल्याला मॅप दिलेला आहे. नॉर्थ, पार्क, स्कूल, हॉस्पिटल. हाऊस ए, मार्केट, टेम्पल. हाऊस बी, बस स्टॉप. हाऊस सी. यावर आधारित पहिला प्रश्न आहे, विच प्लेस इज टू द नॉर्थ ऑफ द मार्केट. मार्केटच्या नॉर्थला काय आहे? या ठिकाणी मार्केटच्या नॉर्थला आहे स्कूल. हाऊ मेनी हाऊसेस आर शोन इन द मॅप. बघा मॅपमध्ये 1, 2 आणि 3 किती हाऊसेस दिलेले आहेत? 3 हाऊसेस. व्हॉट इज लोकेटेड बिटवीन हाऊस ए अँड टेम्पल. हाऊस ए आणि टेम्पलच्या मध्ये बिटवीन काय आहे? मार्केट. इज द टेम्पल इन द ईस्टर्न साईड ऑफ द मॅप. बघा या ठिकाणी टेम्पल ईस्ट साईडला आहे. उत्तर येणार आहे यस. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द ऑटोबायोग्राफी ऑफ पेन्सिल विथ द हेल्प ऑफ गिवन क्लूज. बघा आता या ठिकाणी 4 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पेन्सिल्सची ऑटोबायोग्राफी आहे. त्याच्यासाठी हेल्प करणारे जे वर्ड्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. नोटबुक, पेन्सिल, अ फॅक्टरी आणि स्मॉलर. या ठिकाणी पहिलं आहे आय ॲम अ पेन्सिल. आय वॉज मेड इन अ फॅक्टरी.
वन बॉय बॉट मी फ्रॉम अ शॉप. ही युजेस मी टू राईट इन हिज नोटबुक. I feel happy when he writes neatly. I became smaller every day. Now I am very short. Please use me carefully. Don't throw me away. बघा अशा पद्धतीनं सुरुवातीला येणार आहे पेन्सिल, अ फॅक्टरी, नोटबुक आणि स्मॉलर. योग्य त्या ठिकाणी योग्य शब्द लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला 4पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचं आहे कम्प्लीट द प्रोसेस ऑफ मेकिंग भेल विथ द हेल्प ऑफ गिव्हन इन्ग्रेडियंट्स अँड फ्रॉम द गिव्हन पिक्चर्स. बघा आता या ठिकाणी भेळची प्रोसेस रेसिपी दिलेली आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेल्या वर्ड्सचा आणि पिक्चर्सचा उपयोग करून ती पूर्ण करायची आहे. बघा दिलेला आहे पफ राईस, चॉप ऑनियन्स, टोमॅटोज, बॉइल्ड पोटॅटोज, सेव, कॉरिएंडर लीव्ज, लेमन ज्यूस अँड टॅमरिन चटणी. फर्स्ट टेक 2 cups ऑफ पफ राईस in a big bowl. Next add chop. आता chop काय टाकायचं आहे? ऑनियन आणि टोमॅटोज. देन ॲड सम डॅश डॅश चटणी. चटणी कशाची आहे? टॅमरिंड. टॅमरिंड चटणी अँड लेमन ज्यूस. मिक्स एव्हरीथिंग वेल विथ अ स्पून. स्प्रेड सम सेव ऑन टॉप अँड गार्निश विथ डॅश डॅश लीव्ज. लीव्ज कशाचे आहेत? कॉरिएंडर. अशा पद्धतीने बघा तुम्ही जर हे शब्द या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी लिहून या ठिकाणी भेळची प्रोसेस लिहिली तर तुम्हाला या ठिकाणी 6पैकी 6 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा पुढचं आहे क्वेश्चन नंबर 10. कम्प्लीट द कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन विथ द हेल्प ऑफ गिव्हन सेंटेन्सेस. बघा आता या ठिकाणी आपल्याला जे हे मिकी आणि टिकीचे वाक्य दिलेले आहेत हे वाक्य या ठिकाणी व्यवस्थित कॉपी करायचे आहेत. मिकीचे जे वाक्य आहेत बघा सुरुवातीला हॅलो हॅलो, त्यानंतर दुसऱ्यांदा मिकीज बोलतोय कॅन आय स्पीक टू पिट्टू प्लीज, पिटकू प्लीज. बघा आता त्यानंतर टिकीचं वाक्य आहे तर या ठिकाणी येणार आहे हे वाक्य. त्यानंतर मिकी बोलल्यानंतर हे वाक्य, टिकी बोलल्यानंतर हे वाक्य, मिकी बोलल्यानंतर हे वाक्य, टिकी बोलल्यानंतर त्याच्यानंतरचं वाक्य. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी नावापुढं त्यांची अचूक वाक्य लिहिल्यानंतर त्याला 5पैकी 5 गुण मिळणार आहेत.